आज जो आपण ब्लाऊज बघतोय त्याच्यामध्ये पुढे आणि मागे दोन्ही बाजूला जो डीप नेक बनवलाय त्याच्या ब्लाऊजची जी मी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय. तुम्ही जर बघितलं नसेल तर चेक करा. हा जो आहे तो आपण बनवतोय मागे बोट नेक, पुढे डीप नेक. चला, तर स्क्रीनवर माप देतेय मी तुम्हाला. त्या मापावर मी हे बनवणार आहे. तर तुम्ही कोणत्याही मापावर हे बनवू शकता. सगळ्यात पहिले शोल्डरच्या निम्म घ्यायचंय. किती शोल्डर आहे माझं? 14. त्याच्या निम्म होतं 7. तुमचं जेवढं शोल्डर असेल त्याच्या निम्म करून तुम्ही टाका. त्यानंतर 1 इंच इथे उतरवायचे कंपल्सरी सर्व मापांसाठी. सर्व मापांसाठी उतरवायचे हे. त्यानंतर 2.5 इंचावर मार्किंग करायचे सर्व मापांसाठी. त्यानंतर हे दोन्ही जे पॉइंट आहेत ते तुम्हाला जोडायचे आहेत. दोन्ही पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला टाकायची मुंडा खोली. आता मुंडा खोली जी आहे ती इथे आपण जे उतरवले 1 इंच तिथून टाकायची. बघा स्क्रीनवर तक्ता देते मी तुम्हाला. तुमच्या मापाला जेवढं पण तक्त्यामध्ये येत असेल तेवढं तुम्ही टाका. संपूर्ण छाती बघायची आणि तक्त्यामध्ये जे काही येईल समोर ते तुम्ही तिथे माप टाकायचंय. सरळ आडवी रेघ मारलीये. त्यानंतर आता हे मोजायचं. हे किती आहे आपलं? हे 7 आहे. ठीक आहे. तर त्याच्यामधून अर्धा इंच वजा करून इथे ठेवायचं. तर हे 6.5 ठेवते मी इथे. पहिले आता ह्याचा आणि ह्याचा मध्य काढूयात आपण. हा एक पॉइंट तर मिळालाय आपल्याला. तर ह्याचा मध्य काढल्यानंतर इथे पण जेवढं इथे ठेवलंय तिथे तेवढं पण इथे ठेवायचं सेम टू सेम. बघा 6.5 इंचावर मार्किंग करते मी. आता तो पॉइंट आणि हा पॉइंट इथे जोडायचा आहे. बघा मी थोडंसं खालीपर्यंत घेतलंय. मध्ये इथे बघा इथे. हा, त्यानंतर 40 छातीपर्यंत 1.5 इंच घ्यायचंय. 40 छातीच्या पुढच्या छातीसाठी तुम्हाला 1 इंच घ्यायचंय. त्यानंतर ह्याला आपल्याला जोडायचंय. छान छान गोल गोल आकार द्यायचा आहे. बघा हे असं ऍडजस्ट करायचं तुम्हाला, जसं जसं हे फिरेल तसं. ठीक आहे. आता पुढचा गळा डीप असल्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच कमी करायचंय. बघा मी इथून म्हणजे हे 1 इंच दिलंय ना, तिथून अर्धा इंच कमी करते. बघा ह्याला मी मर्ज करते. बघा इथून अर्धा इंच आपण मागे आलोय. सर्व मापांसाठी करायचे कारण पुढचा गळा आपला डीप आहे. पण तुमची जो शोल्डर पट्टी आहे ती 3.5 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हे अर्धा इंच वजा करायची गरज नाही. तयार शोल्डर पट्टी. ओके. त्यानंतर पुढची उंची जी आहे तुमची त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवायचंय. माझी 14.5 आहे पुढची उंची, तर मी 15.5 इंचावर मार्किंग करते. बघा मी 2 वेळा मार्किंग करतेय. 15.5 इंचावर मार्किंग करतेय. त्यानंतर आडवी रेघ मारूया. आता छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच टाकायचे आपल्याला सर्व मापांसाठी. आता छातीचा चौथा भाग येतोय माझा 8, त्याच्यामध्ये मी अर्धा मिळवलं तर ते झालं 8.5. 8.5 इंचावर मार्किंग करते मी. त्यानंतर मी 1.5 इंच मार्जिन देतेय, शिलाई मार्जिन. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 इंच पण देऊ शकता. आता इथे कंबर घेराचा चौथा भाग टाकायचा आहे. 6.5 इंच माझ्या कंबर घेराचा चौथा भाग आहे. तुमचा जेवढा येईल तेवढं तुम्ही ठेवा. कंबर घेराचा चौथा भाग. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. जोडतीये दोन्ही भाग हे. आता हे दोन्ही भाग जोडल्यानंतर आपल्याला इथे शोल्डर पट्टीचं माप टाकायचंय, पण त्याआधी आपल्याला इथे अर्धा इंच खाली मार्किंग करायचंय. आता हे मार्किंग आपण का करतोय? कारण गळ्याचा आकार देताना आपल्याला प्रॉब्लेम नको व्हायला आणि आपलं शोल्डर पट्टी आपल्याला तयार केवढी हवी आहे ती आपल्याला ह्या रेषेवर मार्किंग करायचंय. ठीक आहे. बघा आता ही मी डॉट वाली का बनवतेय लाईन, कारण तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की बाबा हे कापायचं नाहीये आपल्याला, नाहीतर चुकून तुम्ही कापून टाकाल. तुम्हाला जेवढी इथे शोल्डर पट्टी तयार हवी आहे त्याच्यापेक्षा 1 इंच अधिक करून ठेवायचंय तुम्हाला. आता मला 2 इंचाची आवडते तर मी इथे 3 इंचावर मार्किंग करणार आहे. बघा इथे जी डॉट डॉटची लाईन आहे आपली
त्याच्यावर मी 3 इंचावर मार्किंग करते. ठीक आहे. त्यानंतर हे जे आहे म्हणजे हे 2.5 इंचावर केलेलं मार्किंग आणि हे मायनस केलेलं शोल्डर ह्याचा मध्य काढायचं आपल्याला. आता ह्याचा मध्य काढल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला देते मी तुमच्या मापासाठी तुम्हाला किती ठेवायचं ते. तर माझ्या मापासाठी मी 1.25 इंच ठेवतेय. बघा तिथून मार्किंग केलंय मी. आता गळ्याचं मार्किंग मी इथून का केलं, कारण इथून जर आपण केलं तर तुमचा गळा खूप काचणार तुम्हाला. ठीक आहे. पण इथून केलं की हे ऍक्च्युअल तुमच्या शोल्डरची जी पट्टी आहे तिची लाईन आहे. ठीक आहे. ही तर शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे, पण हे ऍक्च्युअल शोल्डर आहे तुमचं. हे एवढा भाग मायनस झाल्यानंतर प्रॉपर तुमचा गळा एकदम छान बसतो इथे. त्यानंतर आता आपल्याला बघा हे जे आपल्याला गरजेचं आहे शोल्डर ते आहे. त्यानंतर आपल्याला इथे सरळ उभी रेघ मारायची आहे. तर रेघ मारल्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा. बघा गळ्याचा आकार देताना मी ह्या 1/2 इंचामधून क्रॉस करणार आहे. इथून कपडा कट झाला फरक नाही पडत. आपल्याला इथे शोल्डर पट्टीचं माप बरोबर पाहिजे. इथे कपडा कमी जास्त आहे एवढं काही फरक नाही पडणार. हा भाग रेडी नाही आहे आपला. ह्याची जी मार्जिन आहे ती आपल्याला नंतर कट करायची आहे दोन्ही बाजूनी, पण पुढचा भाग तयार झाल्याशिवाय नाही. ठीक आहे. पुढचा भाग तयार झाल्यानंतर आपण ह्याला रेडी करणार आहे. पहिले पुढचा भाग बघूया मग ह्याला कट करूया. पुढचा भाग बनवूयात आपण. आता पुढचा भाग बनवताना काही माप आहेत ती रिपीट होतात आपली. ते म्हणजे सगळ्यात पहिलं शोल्डरचं माप. जेवढं शोल्डर आहे तुमचं त्याच्या निम्म टाकायचंय तुम्हाला. आता माझं शोल्डरचा निम्म होतंय 7. त्यानंतर 1 इंच कंपल्सरी इथे खाली उतरायचे आपल्याला सर्व मापांसाठी. त्यानंतर 2.5 इंचावर इथे मार्किंग करायचंय आपल्याला. जोडले आपण. त्यानंतर आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे. बघा जेवढी पण मागे मुंडा खोली घेतली आहे तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्हाला 1/2 इंच कमी घ्यायची आहे. का? कारण तुमची जी मुंडा खोली होती मागच्या भागाची ती मागचा गळा पोटनिक असल्यामुळे जास्त होती, पण पुढचा गळा डीप आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्यातून 1/2 सरळ रेघ ओढूयात आपण ह्याला. आता बघा तुमचा गळा जर 6 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला इथे फक्त 1 इंच वजा करायचंय. पण 6.5 किंवा त्यापेक्षा मोठा असेल तर तुम्हाला इथून 1.25 इंच वजा करायचंय. ठीक आहे. तर मी इथून 1.25 इंच मागे येते. बघा कुठून 1.25 इंच मागे आले मी, ह्या रेषेपासून 1.25 इंच मागे आली आहे. ठीक आहे. आता मोजायचं आहे किती आहे. तर बघा 5.25 आहे. सेम इथे ठेवा जेवढं आलंय तेवढं. ठीक आहे. जोडायचं आता ह्याला आपल्याला. आता ह्याचं काढायचं आपल्याला मध्य. त्यानंतर ह्याला 1/2 इंच आत घ्यायचंय आपल्याला सर्व मापांसाठी. मध्यावरून 1/2 इंच आत घेतलंय आपण. त्यानंतर ह्याला जोडायचं इथे. थोडस खाली घेते. त्यानंतर इथून तिरप 40 छातीपर्यंत 1/2 इंच. तिथून पुढच्या मापासाठी 1 इंच. त्यानंतर ह्याला छान आकार द्यायचा आपल्याला गोल गोल. मुंडा तयार आहे आपला. त्यानंतर आता आपल्याला उंचीची मापं टाकायची. बघा हे जे मायनस केलेलं शोल्डर आहे आणि हा 2.5 इंचाचा मार्किंगचा भाग आहे त्याला आपला मध्य काढायचा आहे. ठीक आहे. इथे मध्य काढल्यानंतर बघा ह्याचा हा पॉइंट होता ना, हा पॉइंट आणि हा पॉइंट ह्याचा मध्य काढला आपण. त्यानंतर इथे व्यवस्थित सरळ टेप पकडायचं तुम्हाला आणि तुम्हाला उभ्या मार्किंग्स करून घ्यायच्यात. आता तुमचा पुढचा गळा किती ठेवणार आहे तुम्ही. आता समज माझा पुढचा गळा आहे 7.5. ठीक आहे. गळा जेवढा आहे तेवढा ठेवायचा, मार्किंग करायचे, कमी जास्त त्यात काही करायचं नाहीये. त्यानंतर टक्स पॉइंटचे माप अधिक 1/2 इंच ठेवायचंय. माझं 9.25 टक्स पॉइंट आहे. मी त्यामध्ये 1/2 इंच अधिक करून 9.10 ठेवतीये. त्यानंतर पूर्ण उंची अधिक 1 इंच ठेवायचे. पुढची उंची किती आहे 14.5.
त्यामध्ये 1 इंच अधिक करून मी 15.5 वर मार्किंग करते. बघा गळा जसाच्या तसा ठेवला मी. त्यानंतर टक्स पॉईंटचं जे माप होतं त्यात मी अर्धा इंच अधिक केलं आणि पूर्ण उंचीमध्ये 1 इंच केलं अधिक. चला सगळ्या रेषा आपण सरळ सरळ घेऊयात ओढून. बघा गळा इथल्या इथेच येणार आहे, त्यामुळे गळ्याची जास्त लांब घेण्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, इथल्या इथेच घेते मी. त्यानंतर आता आपल्याला टाकायचे छातीचं माप. किती आहे चेस्ट आपली? 32. 32चा चौथा भाग येतो 8. त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी पाऊण इंच मिळवायचे. कोणतंही माप असू दे, छातीचा चौथा भाग अधिक पाऊण इंच घ्यायचंय तुम्हाला. तर माझं 8.25 येत आहे. ठीक आहे, 8 चौथा भाग, त्यामध्ये पाऊण इंच मिळवले. त्यानंतर 1.5 इंचावर मार्किंग करते मी. हे 1.5 इंच मी मार्जिन ठेवले मागे पण आणि पुढे पण. त्यानंतर कंबर घेराचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी टक्ससाठी मिळवावं लागतं. तर मी तुम्हाला स्क्रीनवर तक्ता देते. ज्यांना बिलकुल बुबीज नसतील त्यांनी हा वाला तक्ता यूज करा इकडचा, आणि ज्यांना ठीकठाक नॉर्मल किंवा मोठे बुबीज असतील त्यांनी इकडचा तक्ता यूज करा. आता बघा माझा कंबर घेराचा चौथा भाग आहे 6.5 इंच. त्याच्यामध्ये मला 2.5 मिळवायचंय. तर 1, 2 आणि 2.5. ठीक आहे, 1, 2, 2.5 म्हणजे 9 इंचावर मार्किंग करते मी. आता तुम्ही जेवढं पण मिळवताय त्याच्यामध्ये तुमचं वेगळं वेगळं येईल. ठीक आहे, त्यानंतर मी 1.5 इंच मार्जिन देते. आता ह्या दोन्ही पॉइंटला जोडतीये मी. दोन्ही पॉइंटला जोडल्यानंतर आता आपल्याला इथे डीप नेक असल्यामुळे कंपल्सरी पाव इंच वजा करावं लागतं सर्व मापांसाठी. हे बघा इथून पाव इंच खाली यायचंय तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर इथे मी सरळ आडवी रेघ मारून घेते. बघा डीप नेक असल्यामुळे पाव इंच उतरवायचंय, पण जर तुमचं बघा इथून समज अर्धा इंचावर मी इथे लाईन घेतली, तुमच्या मुंडा खोलीच्या रेषेच्या अर्धा इंच वरती तुम्हाला अशी एक लाईन मारायची. जर तुमची गळ्याची लाईन या रेषेच्या वर येत असेल तर तुम्हाला इथे वजा करायची गरज नाही. डायरेक्ट हे जे आहे ना ह्यालाच तुम्हाला इथे रेष मारून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे हे पाव इंच तुम्ही मायनस नाही करणार, फक्त इथून अशी सरळ रेघ मारा, तेच तुमचं शोल्डरची लाईन असेल. पण आता मला माझी डीप नेक आहे बघा ह्या लाईनच्या, म्हणजे ही जी डॉट डॉट वाली रेष आहे त्याच्या खाली येते आपलं. ठीक आहे, त्यामुळे मी इथे पाव इंच वजा केलंय. त्यानंतर शोल्डर पट्टी रेडी माझी किती आहे? 2 इंच. तर त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून 3 इंच. बघा मागे पण मी 3 इंचावर मार्किंग केलंय. आता गळा रुंदी मोजूयात किती आली आहे. माझी बघा 2.25 इंच आली आहे. तर मी तेवढीच ठेवते 2.25. जोडूयात आपण ह्याला. तुम्ही कोणताही आकार देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथे गोल आकार देते. त्यानंतर आता आपल्याला इथे छातीचा 10वा भाग टाकायचा. स्क्रीनवर तुम्हाला मी चार्ट देते. ठीक आहे, आता हे जे माप आहे त्या मापावरून अर्धा इंच वजा करून इथे ठेवायचंय. ठीक आहे, आता माझं इथे 3.25 होतं म्हटल्यावर इथे मी ठेवणार 2.25. चला जोडूयात ह्याला आपण. जोडलं. त्यानंतर इथे किती मिळवलं होतं तुम्ही कंबर घेरामध्ये? तुम्ही 1.5 मिळवलं होतं, पाऊण मिळवलं होतं, 1.25 मिळवलं होतं, 2.5 मिळवलं होतं, 3 मिळवलं होतं, 3.5 मिळवलं होतं. जेवढं मिळवलं होतं ते इथे मार्किंग करायचं. बघा ह्या पॉइंट पासून मी 2.5 इंचावर मार्किंग करते. बघा हे 2.5 इंच आहे आपलं. तर तुम्ही जेवढं मिळवलं होतं तेवढं तुमचं मार्किंग येईल तिथे. जोडूयात ह्या पॉइंटला. आता या पॉइंटला जोडल्यानंतर ह्याचं काढायचं आपल्याला मध्य. मध्य काढूयात ह्याचं आपण. त्यानंतर ह्याचा पण मध्य काढूया. त्यानंतर ह्याचा पण मध्य काढूया. बघा आता इथून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय कंपल्सरी सर्व मापांसाठी. इथून आपल्याला पाव इंच जायचंय कंपल्सरी सर्व मापांसाठी, आणि इथून आपल्याला अजिबात काही जायचं नाहीये. ठीक आहे, त्यानंतर जोडूया हे पॉइंट.
हे पॉइंट जोडल्यानंतर इथे छोटूसा असा गोल आकार द्या. ठीक आहे. त्यानंतर आता तुमचा हा जेवढा पण टक्स आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्या निम्मा असतो वरचा टक्स. पण ज्यांना बिलकुल कप साईज नाहीये, छाती नाहीये, त्यांचा इथे पाऊणच इंचाचा टक्स येणार आहे, लक्षात घ्या. किती इंचाचा येईल? पाऊण इंचाचा टक्स. पण कप साईज कमी असलेल्या चार्टवाल्यांनी तुमचा इथला टक्स किती पण असू दे, तुमचा हा टक्स जो आहे तो पाऊण इंचाचाच असला पाहिजे. ठीक आहे. पण बाकीचे जो दुसरा तक्ता वापरलाय नॉर्मल कप साईज साठी, ठीक आहे, मग त्यांनी 2.5 मिळवले, 3 मिळवले किंवा 3.5 मिळवले, तर त्यांनी जेवढा तुमचा हा टक्स आहे त्याच्या निम्मा तुमचा इथला टक्स घ्यायचा. ठीक आहे. चला, तर आता माझं हे 2.5 होतं, तर 1.25 इंचाचा माझा टक्स येणार आहे. चला, 1.25 इंचावर मार्किंग करते मी इथे. आता 1.25 इंचाच्या निम्म करतेय आणि इथे वरती मार्किंग करतेय. तुम्ही पण सेम असंच करायचंय. तुमचं जेवढं असेल त्याच्या निम्म करून मार्किंग करायची. तो पॉइंट तुमचा रेषेचा पॉइंट असणार आहे. ठीक आहे. आता बघा, अर्धा इंच खाली, ह्याच्या अर्धा इंच खाली मी 1.25 इंचावर मार्किंग करतेय. बघा, 1.25 माझं इथे येते. जोडायचंय ह्याला आपल्याला. ही रेख थोडी लांब घ्यायची आपल्याला. आता हा पॉइंट आहे ना, हा पॉइंट मोजायचा आपल्याला, ही रेषा मोजायची. किती येते? 5.5. बरोबर ही रेषा पण आपली आली पाहिजे 5.5. बघा, ही रेष आणि ही रेष समान आली पाहिजे. थोडं पण इकडे तिकडे नाही झालं पाहिजे. सेम आपल्याला करायचं इथे. ही रेष आणि ती रेष बघा, इथे 5.6 येत आहे, तर मग मी इथे बरोबर असं गोल गोल मोजते ह्याला. 5.6 करूयात आपण. ठीक आहे, 5.6. आता हे किती आलं माझं? अर्धा इंच. मग इथे आपल्याला अर्धा इंच उतरवायचंय. जेवढे इथे येईल तेवढे इथून खाली उतरवा तुम्ही. आता त्याच्या डबल इकडे घेतेय मी. बघा, जेवढे इथे येईल त्याच्यात डबल इकडे घ्यायचंय तुम्हाला, आणि जेवढे इथे येईल तेवढंच तुम्हाला इथे ठेवायचंय. जोडून घेतेय मी इथे. समांतर ठेवा पट्टी आणि इथे रेग मारून घ्या. आता रेग मारल्यानंतर सगळ्यात छोटूसा जो गोल गोल भाग आहे ह्याचा, तो यूज करून मी ह्याला छान असा मुंड्याचा आकार देते. बघा, आपलं हे सगळं कट होणार आहे. ठीक आहे. हा भाग पण कट होणार आहे आपला. हा भाग पण कट होणार आहे. त्यानंतर इथून वरती अर्धा इंच जायचंय सर्व मापांसाठी. ह्यात काही भेदभाव नाहीये, वेगळं नाहीये, कमी जास्त नाहीये. अर्धा इंच सर्वांना. झालं. आता आपल्याला इथे एक टक्स द्यायचा आहे. आता ज्यांना अजिबात कप साईज नाहीये त्यांनी इकडे पाव इंच द्यायचं दोन्ही बाजूला. म्हणजे ह्या रेषेच्या वरती 1/2 इंच, ह्या रेषेच्या खालती 1/2 इंच. पण ज्याची मीडियम किंवा मोठी कप साईज आहे, म्हणजे मीडियम कप साईज साठी इथे पाव आणि एक रेष वरती, पाव आणि एक रेष खाली. आणि ज्यांचे खूप कप साईज आहेत, मोठं माप आहे, त्यांनी अर्धा इंच वरती, अर्धा इंच खाली असं द्या. ठीक आहे. आता मी पाव आणि एक रेष देतीये आणि इकडे पाव आणि एक रेष देते. जोडायचे. हा डार्ट आपल्याला मायनस करायचा. झालं. आता हे सगळं झाल्यावर आपल्याला योगपट्टी नंतर कापायची. पहिले आपल्याला मागच्या भागावर हा भाग कट करून घ्यायचा आहे, मग आपल्याला योगपट्टी ह्याच्यातून वेगळी काढायची आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण कट करून घेऊया हे. आता आपल्याला पहिले हा भाग कापायचा आहे टक्सचा. आता हा टक्सचा भाग कट केल्यानंतर मी पहिले हा मुंडाचा आकार कट करते. बघा, इथपर्यंत पुढे नाही जायचंय कारण इथून आपला मुंडा इथे आहे. ही रेख कापतीये मी आता. बघा, इथून पूर्ण मुंडा नाही कट करायचा कारण आपण नवीन मुंडा बनवलेला मी कट केलाय.
ठीक आहे. आता बघा ह्याला मी ह्याच्यावर असं असं शिफ्ट करते, याला मी ह्याच्यावर शिफ्ट करते असं. शिफ्ट केल्यानंतर ह्याला जोडूया आपण. माझा टेप कुठे गेलाय काय माहिती. सो आपण याला स्टेपल करूया. आता बघा हे जे हे आलंय मागे, ठीक आहे, ते थोडंसं आपण कट करूया. एक्स्ट्राच आहे ना ते, सो ते कट करूयात आपण, गरज नाही आपल्याला त्याची. आता बघा हा जो बटक्स आहे ह्यातला एक कुठला तरी भाग कट करायचा आहे. मी बघा वरचं कट करते. आता कट करून दुसऱ्या रेषेवर ठेवायचं आपल्याला आणि त्याला पण आपल्याला चिटकवायचं आहे. तुम्ही चिटकवून घ्या, माझ्याकडे काही सध्या अवेलेबल नाहीये, सो मी इथे स्टेपलर मारते. ह्याला इकडून पण स्टेपलर मारूयात आपण, म्हणजे हे हलणार नाही. आता बघा ह्याला आपल्याला बुबीचा आकार द्यायचा आहे, ठीक आहे. बुबीचा आकार देण्यासाठी ह्याचा मध्य काढायचा आहे. मध्य काढूया. बघा ह्याचा जो सेंटर आहे आणि हा पॉइंट, ह्याचा मध्य काढलाय आपण, मार्किंग केली. इथून 1/2 इंच वर यायचे सर्व मापांसाठी. आता हा रेषेपासून अर्धा इंच खाली जायचंय सर्व मापांसाठी आणि इथे आपल्याला छान असा आकार द्यायचा. बघा मी डार्क करते थोडासा आकार, म्हणजे तुम्हाला दिसेल. हा आपला मेन आकार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. आता ह्या आकाराला मी लगेच नाही कापणार आहे, कारण आपल्याला अजून ह्याच्यातून योगपट्टी बाजूला काढायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण मागचा भाग रेडी करून घेऊया. तर मागचा भाग रेडी करण्यासाठी इथून पहिले आपल्याला इथून आपल्याला 1/2 इंच खाली उतरवायचे सर्व मापांसाठी, ठीक आहे. आता 1/2 इंच उतरवल्यानंतर इथे या पॉइंटवर हे ठेवतेय मी जिथे उतरवलंय आपण, आणि ही जी बाजू आहे बरोबर समांतर आहे. बघा ह्याला मी मार्जिनला समांतर ठेवलंय आणि इथे मी अशी रेघ मारून घेते. सर्वांसाठी करायचं हे आपल्याला असं, आणि खाली पण मी रेघ मारून घेते, ही थोडीशी लांब घेते रेघ. झालं, ह्याचं काम झालं. आता त्यानंतर आता बघा हा जो भाग आहे ह्याला मर्ज करून टाकायचा असा तुम्ही. झालं, मुंडा तयार आहे तुमचा. आता ह्याच्यामध्ये उंची इथे जेवढं आलंय त्यामध्ये 1/2 किंवा अर्धा इंच अधिक करून तुम्हाला इथे ठेवायचंय. आता बघा माझं किती येतंय, माझं येतंय अर्धा आणि 1 रेघ, ठीक आहे. तर मग अर्धा आणि 1 रेघ आहे, तर मग मी त्याच्यामध्ये 1/2 इंच अधिक करून ठेवते इथे, ठीक आहे. अर्धा आणि 1 रेघ मध्ये 1/2 मिळवलं, म्हणजे 1 ला 1 रेष कमी, आणि मी ह्याला इथे मर्ज करून टाकते. मागचा भाग रेडी आपला. मागचा भाग कट करून बाजूला ठेवूया, मग आपण ह्याची योगपट्टी कट करूया पुढच्या भागाची. बघा डॉट वाली रेष नाही कापायची आपल्याला. मागचा भाग तयार आहे. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला इथून मी तुम्हाला स्क्रीनवर देते कोणासाठी किती माप ठेवायचं ते, ठीक आहे ना. सो इथून माझ्यासाठी मी 3 इंच माप ठेवते, 3 इंचावर मार्किंग करते. आता हे जे मार्किंग केलंय हा आपला स्टार पॉइंट आहे. आता इथपासून वरती मोजायचंय किती आहे, मोजतीये मी. बघा हे आहे 2.25 इंच,
तर मला इथे पण बरोबर 3.25 इंच ठेवायचं आहे. सेम मी ह्या रेषेवर पण 3.25 इंच ठेवतीये. तर बघा ह्या 2 रेषांना मी जोडतीये असं. बघा खालून 3.25 घेतले आपण. आता इथून 3.25 तर घेतलंय आपण. हे 3.25 तर आहे, म्हणजे इथून तर जेवढं घेतलंय ते 3.25 आलंय. त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून इथे ठेवायचंय. मग 3.25 होतं, तर 4.25 इंचावर मी इथे ठेवतीये. योगपट्टी आपली सरळ असते का कधी अशी? सरळ पण ठेवतात, पण जी बेसिक असते ती जरा गोल-गोलच असते. ठीक आहे ना? तर ह्याला मी असं गोल आकार देतीये. आता मात्र आपल्याला ह्याला कट करायचंय. बघा हा गोल आकार कट करायचा आपल्याला इथून. आणि ही जी सरळ बाजू आहे ही कट करायची आपल्याला. बघा आता ह्याला वरच्या भागाला आपल्याला जो बुबीचा भाग आहे गोल गोल आकार तो कट करायचा आहे. कट करून घेऊया पहिले. तुम्ही हे चिटकवा, नाहीतर माझ्यासारखं हे असं तरंगल्यासारखं दिसेल तुम्हाला, ते चांगलं नाही वाटणार. इथं बघा ह्याचा थोडासा तिरपा भाग आहे, तो सरळ कट करून मॅनेज करायचा. एकदम थोडस कापलंय मी. ठीक आहे. बघा आता हा भाग असा आहे, ह्याचा भाग आहे. ठीक आहे, हा तयार आहे. योगपट्टीला जोडायचे आपल्याला. बघा योगपट्टी 0.5 इंचावर एकमेकांवर ठेवायची आहे. इथून खाली कोपऱ्यापासून 0.5 इंच मार्किंग करायचंय तुम्हाला, आणि इथे पण 0.5 इंचावर मार्किंग करायचंय. जोडलं. आता हे जे जोडलेलं आहे ना, ह्याच्यावर ही योगपट्टी ठेवायची, बरोबर रेष दिसेल तुम्हाला अशी, आणि त्याला स्टेपलर मारायचं किंवा मग चिटकून टाका तुम्ही. मी स्टेपलर मारते कारण माझ्याकडे सध्या काही अवेलेबल नाहीये. ही आपली योगपट्टी तयार आहे. आता ह्याला मार्जिन कुठे कुठे कसं कसं द्यायचं लक्षात घ्या. योगपट्टीला खाली मार्जिन नाही द्यायचं, गरज नाहीये. फक्त इकडे हुकलूक पट्टीसाठी 0.5 इंच आणि वरती 0.5 इंच. ठीक आहे, म्हणजे योगपट्टीला इकडे 0.5 इंच आणि इकडे 0.5 इंच वरती द्यायचंय. ठीक आहे. त्यानंतर या भागाला इकडून 0.5 इंच आणि इथून खाली 0.5 इंच एवढंच द्यायचंय फक्त. आणि या भागाला मात्र 3 ठिकाणी द्यायचंय. इथून 0.5 इंच, इकडून 0.5 इंच आणि इकडून 0.5 इंच. कारण हा भाग तर जोडला जाणार आहे, पण इथे हुकलूक पट्टीसाठी 0.5 इंच द्यायचंय तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.